मी सांगेल तर खरं नसेल ना. मला गॅरंटी नाही आहे की मी जे सांगेल ते स्पेलिंग बेतनी नावाची BETHNY असू शकतं, BETHNI असू शकतं, BAI पण असू शकतं. अजून काही तर्क लावता येईल? बेथनी हॅमिल्टन. इथून गेल्यावर ना, इथं नाही पाहायचं, इथून गेल्यावर या बेथनी हॅमिल्टन जी आहे तिचं नेटवर चरित्र पाहिजे, इंटरनेटवर शोधायचं की बेथनी हॅमिल्टन हवाई नावाचा जो अमेरिकेचा प्रांत आहे तिथली ही साधारणतः 12-13 वर्षाची मुलगी होती. ती सर्फिंगच्या खेळामध्ये एक्सपर्ट होती. सर्फिंग करतात, ती सर्फिंग करत असताना त्या हवाईच्या समुद्रामध्ये ती सर्फिंग समुद्रात करतात माहिती आहे. अचानक एक शार्क मासा आला आणि तिचा एक हात इथून खाऊन टाकला. तिचा फोटो पाहिला, तिला इथून हात नाही. खरी खरी गोष्ट सांगतो. आज म्हणजे बेथनी हॅमिल्टनचं वय जास्तीत जास्त 35 ते 36 वर्ष असेल खूप जास्त. तिचा एक हात तुटला. तिचा हात तुटेपर्यंत ती बऱ्यापैकी तिच्या राज्यातली चॅम्पियन झाली होती. पण आता हात तुटला. सर्फिंगचा खेळ बॅलन्स बनवावं लागतं, बरोबर आहे. सर्फिंगमध्ये जर समजा एक हात तुटला, कसं बॅलन्स बनवणार? बनवता येईल. तरीही तिचं ऑपरेशन झालं. 1 महिन्यानंतर ती दुरुस्त झाली, टाके वाढले आणि पुन्हा ती सर्फिंग बोर्डवर उभी राहिली. पुन्हा ती सर्फिंगचा खेळ एका हातानं शिकली आणि नॅशनल चॅम्पियन बनली. तिच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बेथनी हॅमिल्टन पाहायचं. इथून गेल्यावर पाहायचं जुलियन केपके. जुलियन केपके साधारणतः 14 वर्षाची मुलगी होती. 24 डिसेंबर तारीख होती. 24 डिसेंबर नंतर काय येते? 25 डिसेंबरला काय असतो? क्रिसमस. तिचे वडील ॲमेझॉनच्या जंगलामध्ये सायंटिस्ट होते, बॉटनिस्ट होते. तिची आई पण झुओलॉजिस्ट होती. तिची आई आणि ती निघाली. पेरू नावाचा देश आहे, माहिती आहे पेरू? पेरूची राजधानी काय आहे? कोण सांगेल? हुशार मुलाचा शोध घेऊया. पेरू देशाची राजधानी काय आहे? लिमा. लिमाचा जो विमानतळ आहे त्याचं नाव काय आहे? मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव काय आहे? असंच तिथेही काहीतरी नाव असेल. जोर्गे चॅवेज इंटरनॅशनल एअरपोर्ट असं तिथल्या एअरपोर्टचं नाव आहे. काय आहे? जोर्गे चॅवेज इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा जोर्गे चॅवेज कोण होता हे पण खूप जात. त्याची पण एक वेगळीच गोष्ट आहे जोर्गे चॅवेजची, म्हणून त्याचं नाव तिथल्या विमानतळाला दिलेलं आहे. त्या विमानामध्ये बसले. एक लास्का नावाची कंपनी आहे, त्या जातीचं ते विमान होतं. टर्बोजेट टाईप म्हणतात त्या पद्धतीचं विमान होतं. टर्बोजेट याचा अर्थ पंखाचं असं असतं ना, दोन असं काहीला नुसतं जेट असतं, काहीला असं पुढच्या पंखे पण असतात. त्या पद्धतीचं हे विमान ते साधारणतः 4000 फूट उंचावरनं ते विमान उडत होतं. खाली ॲमेझॉनचं जंगल. तारीख 25ला पोचायचं होतं. तारीख होती 24ची रात्र. काय सांगितलं मी? मुलीचं नाव काय सांगितलं? जुलियन केपके. उच्चार करत मागं, कारण हे इंग्रजी नावं आपण त्यांच्या पद्धतीने उच्चार होतात करून घ्यायचे. अचानक त्यांच्या विमानामध्ये साधारणतः 70 ते 80 लोक होते. अचानक विमानावर एक वीज कोसळली. आताच्या विमानावर जर वीज कोसळणे तर फारसं काही होत नाही. त्या काळचे विमानं तेवढे प्रगत नव्हते. ते विमान त्या 8-10,000 फूट उंचीवरनं खाली कोसळलं आणि त्याचे तुकडे झाले. तिनं असं फक्त आपला बेल्ट बांधला होता, तशी उलटी खुर्ची झाली. जणू काही एखादा पॅराशूट इफेक्ट आल्यासारखी ती खुर्ची